वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आज आलेलो आहे कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये आमची या मित्रांची हिवाळी पिकनिक असते. शाळेतले आम्ही सगळे मित्र आहोत आणि वर्षातनं 2 वेळा आम्ही फिरायला जातो. कर्जतच्या सिरेनिटी फार्ममध्ये आम्ही आलेलो आहे. हे आमच्या खूप आवडीचं असं हे फार्म हाऊस आहे. चित्रे म्हणजे शिल्पा चित्रे आणि विक्रांत या दोघांचं हे फार्म हाऊस आहे. अतिशय सुंदर असं हे फार्म हाऊस आहे आणि आम्हाला हे खूपच आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाण्यापासून फारच जवळ असल्यामुळे हे सोयीस्कर पडतं येण्या जाण्याकरता. तिथूनचा केअरटेकर आहे रवींद्रन, तोसुद्धा अतिशय चांगलं प्रकारचं फूड देतो. ओव्हरऑल सिरेनिटी फार्म हे अतिशय सुंदर आहे. आजूबाजूचं मी तुम्हाला दाखविलंच की काय प्रकारचं इथे वातावरण आहे. झाडी चांगली आहे, लॉन पण चांगली आहे, स्विमिंग पूलसुद्धा अतिशय सुंदर आहे. आणि तुम्हाला आश्चर्यच वाटेल, आम्ही ह्या ठिकाणचं ही जी आमची भेट आहे ही 5वी भेट आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या पूर्वीचे सुद्धा व्हिडिओ या सिरेनिटी फार्मवर केलेले आहेत, ते सुद्धा बघायला मिळेल. आता ह्या वेळचा जो व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघा. आम्ही काय प्रकारची धमाल तिथे केली आणि कसं हे सिरेनिटी फार्म हे असं मेंटेन केलेलं आहे. छान असं हे सिरेनिटी फार्म आहे. व्हिडिओ बघूच्या नंतर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईलच आणि डेफिनेटली तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा इकडे जायची इच्छा होईल. आम्ही सर्वजण जेव्हा जेव्हा पिकनिकला निघतो तेव्हा सकाळी जमण्याची एक जागा आमची आहे. ते दुर्गा रेस्टॉरंट आहे. कचरली तलाव जो आहे ठाण्यामध्ये, तिकडे आम्ही जमतो. ब्रेकफास्ट घेतो. प्रत्येकाचा आवडीनिवडीचा ब्रेकफास्ट जो असतो तो घेऊन मग आम्ही पुढे आमच्या प्रवासाची सुरुवात करतो. आम्ही साधारण इथून 9च्या सुमारास दरवेळी निघतो. आता चाललेलं आहे सांगितल्याप्रमाणे कर्जतला सिरेनिटी फार्ममध्ये साधारण एक 2-2.25 तासाचं हे अंतर असतं. ट्रॅफिकच्यावर अवलंबून असतं आणि त्याप्रमाणे 11-11:30च्या सुमारास आम्ही सिरेनिटी फार्मला पोचू अशी आशा आहे. आपण आता पोचलेलो आहे ते सिरेनिटी फार्म हाऊसमध्ये. अतिशय शांत अशी ही जागा आहे. शहराचा बिलकुल गोंधळ नाही, फक्त शांतता आणि निसर्ग आहे. ठाण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर्सवर आणि कर्जत रेल्वेपासून साधारण एक 5 किलोमीटरवर असलेलं हे सुंदर ठिकाण आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याला चित्रे सेरेनिटी फार्म्स असं सुद्धा नाव दिलेलं आहे. तुम्ही इथे स्वतःच्या गाडीनी किंवा कर्जतला ट्रेननी सुद्धा येऊन पोचू शकतात. कर्जतला ट्रेनवरनं आल्यानंतर बाहेर रिक्षा असतात, त्या रिक्षावाले तुम्हाला इथे सोडू शकतात. शहराच्या धावपळीतनं आणि सिमेंटच्या जंगलातून आपण थोडा वेळ जेव्हा स्वतःकरता काढतो आणि आमच्या मित्रांचं पण असंच प्लॅनिंग असतं की वर्षातनं 2 वेळा कुठेतरी बाहेर शांत ठिकाणी जायचं आणि एन्जॉय करायचं. आम्ही जनरली विकेंडला जात नाही, वीकडेजलाच जातो. त्याच्यामुळे आम्हाला जर ट्रॅफिक किंवा बाकीच्या ज्या विकेंडला गर्दी असते एखाद्या टुरिस्ट स्पॉटला, ती आम्हाला मिळत नाही. जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर एक चौक म्हणून फेमस जागा आहे आणि त्यात इथे चौकवरनं हे साधारण फार्म हाऊस 17 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला साधारण 35 ते 40 मिनटं या चौक नाक्यापासून लागतात. फार्मच्या प्रवेशद्वारावरच आल्यानंतर एक अतिशय देखणी सेरेनिटी फार्मची पाटी आपल्याला दिसते आणि लाकडी कोरीव दरवाजा आपलं स्वागत करतो. आत पाऊल ठेवताच समोर दिसते ती एक सुबक अशी एक मजली
देखणी वास्तू आणि सभोवतालची हिरवीगार झाडी. डाव्या बाजूला जर शिरल्यानंतर आपण बघितलं तर पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात गणपतीचं एक छोटंसं पण अतिशय प्रसन्न मंदिर आपलं मन शांत करतं. ह्या फार्म हाऊसचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली सुंदर अशी हिरवळ, रंगीबेरंगी फुले, नंतर त्यांनी लावलेली शोभेची झाडे आणि अतिशय स्वच्छ ठेवलेला आजूबाजूचा परिसर. सकाळी बागेत फिरताना इथे पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला तुमचा थकवा नक्कीच घालवून टाकतो. आजूबाजूला असलेली झाडी आणि मोकळी हवा यामुळे हे जे फार्म हाऊस आहे इथे बऱ्यापैकी नेहमीच गारवा असतो. आणि आम्ही आता आलो आहे ते विंटरमध्ये, तर टेम्परेचर साधारण 16 ते 17 डिग्री नक्कीच इथे असावं, कारण संध्याकाळी 6 वाजल्यानंतर खूपच थंडी आम्हाला जाणवत होती. जर तुम्हाला इथे ध्यानधारणा किंवा शांतपणे पुस्तक वाचा असेल तर इथली शांतता नक्कीच तुम्हाला ही आवडेल. इथल्या समोर दिसणाऱ्या बंगल्याविषयी बोलण्याचं झालंच, हा बंगला आपल्याला लागणाऱ्या सोयीनुसार सज्ज आहे. आमची ह्या फार्म हाऊसमधली मगाशी सांगितल्याप्रमाणे 5वी भेट असून आम्हा सर्व मित्रांना हा बंगला घरची आठवण करून देतो. हे आमचे जे मित्र दिसत आहेत, आता पार्टी करतो आम्ही बसलेलो आहे लॉनमध्ये. आमची जो मैत्री साधारण 50 वर्षाहून अधिक आहे. वर्षातून 2 वेळा आम्ही कुठे ना कुठेतरी फिरायला जातो. एक रात्र आणि 2 दिवसाची आमची ही नेहमीची ट्रीप असते. आणि बऱ्याच वेळा आम्हाला ह्या फार्म हाऊसवरच यायला आवडतं. ह्या समोर दिसणाऱ्या बंगल्याचे मेन अट्रॅक्शन किंवा वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये असलेला हॉल, बेडरूम्स आणि त्यांची फर्स्ट फ्लोअरला असलेली बाल्कनी, ते आपण नंतर बघूच. या बंगल्यामध्ये च्या बागेमध्ये असलेले सुंदर हिरवगार लॉन वर बसून ड्रिंक्स आणि गप्पांचा आनंद घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव आम्हाला नेहमीच असतो. जरी आम्ही सर्व मित्र या फार्म हाऊसवर येत असू तरी हे फार्म हाऊस फॅमिली गेट टुगेदर आणि तुम्हाला जर सुट्ट्यांचा आनंद तुमच्या फॅमिली रिलेटिव्सबरोबर घेण्याचा असेल आणि एखादी छोटीशी पार्टी जर करायची असेल तर त्याच्याकरता हे लोकेशन अतिशय उत्तम आहे. फार्म हाऊसच्या आजूबाजूला असलेलं सुंदर झाडांमुळे इथे नेहमीच गारवा जाणवतो. आणि तुम्ही बघाल या बंगल्याच्या समोर एक लॉन आहे, म्हणजे त्या मंदिराच्या समोर लॉन आहे, तिथे आमचं नेहमीच आम्ही दुपारी बसून एन्जॉय करतो. अतिशय सुंदर असा हे परिसर ठेवलेला आहे. आता तुम्ही बघतायत की आम्ही सर्व दुपारच्या जेवणाच्या अगोदर या हिरव्यागार लॉनवर बसून थोड्या ड्रिंक्सचा आणि गप्पांचा आनंद घेत आहोत. दुपारचे जेवण साधारण 2 ते 2:15 तयार होईल असं आम्हाला तिथूनच्या जो केअरटेकर आहे रवींद्रन त्यांनी सांगितले. रवींद्रन हा जो केअरटेकर आहे अतिशय उत्साही आहे आणि तो आणि त्याचे कुटुंब हे नेहमीच अतिशय चविष्ट व्हेज आणि नॉनव्हेज जेवण बनवतात. मग ते एक सकाळचा काय नाश्ता असो किंवा दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं डिनर असो, त्यांच्या डिनरच्या अगोदर चकणा जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारचे पदार्थ इतके चवदार असतात की आम्ही तर नेहमीच ते एन्जॉय करतो. थोडीशी आमची ड्रिंक पार्टी झाल्यानंतर सर्व मंडळी जेवणाकरता आम्ही निघालो. ते बाजूलाच असलेल्या किचन आणि जेवणाकरता खास बनवलेल्या जागेसाठी. ह्या फार्म हाऊसमध्ये तुम्ही बघाल की बंगलाची जागा एक सेपरेट आहे आणि किचन आणि डायनिंग करता एक त्यांनी सेपरेट छोटंसं बांधलेली जागा आहे.
आणि आपण हे जे बघतोय ही छोटीशी जागा खास किचन आणि जेवणाचा आनंद घेताना त्या तिथनंच आपल्या समोर दिसतो तो अतिशय सुंदर असा बांधलेला स्विमिंग पूल. आम्ही जेव्हा मागच्या पावसाळ्यात इथे आलो होतो तेव्हा इतका जोरदार पाऊस पडत होता आणि त्यामुळे समोरच्या आजूबाजूचं जो व्ह्यू दिसत होता एकदम भन्नाटच होता. आता आपण बसलोय ते जेवायला आणि जेवणाचा मेनू पण बघूया आपण. दुपारच्या जेवणामध्ये अतिशय सुंदर अशी मेनू त्यांनी केला होता. मिक्स व्हेज भाजी होती. त्याच्यानंतर नॉनव्हेज करता आम्ही ठाण्यावरनं मटण घेऊन गेलो होतो. मटणामध्ये त्यांनी सुकं मटण आणि मटणाचा रस्सा आणि मग नेहमीप्रमाणे वरण भात पापड कोशिंबीर आणि स्वीट डिश करता गुलाबजामुन असा हा दुपारच्या जेवणाचा छान असा मेनू होता. दुपारचे जेवण झाल्यानंतर बंगल्याच्या ग्राउंड फ्लोअरवर असलेला हा जो दिसतोय हा प्रशस्त हॉल आहे. यामध्ये आम्ही मस्त गप्पा मारत बसतो आणि थोडीशी विश्रांतीसुद्धा घेतो. या बंगल्यामध्ये आपण आता बघूया 2 AC बेडरूम्स आहेत आणि तळमजल्यावर एक मोठा असा हॉल आहे जिथे आपण आता बसलेलो आहे. तिथे तुम्ही तुमचा लहान मोठा असा कार्यक्रमसुद्धा एन्जॉय करू शकाल. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक अतिशय कलात्मक पायऱ्यांचा जिना केलेला आहे. दोन्ही बेडरूम्सला म्हणजे फर्स्ट फ्लोअरला एक बेडरूम आहे आणि खालची ग्राउंड फ्लोअरला एक आहे आणि दोन्ही बेडरूम्सला लागून स्वच्छ टॉयलेट्स आणि बाथरूमची पण सोय केलेली आहे. पहिल्या मजल्यावरची जी मोठी बाल्कनी आपल्याला दिसते तर तिथे संध्याकाळची तर पार्टी तुम्हाला करायची असेल तर ती बाल्कनी एकदम उत्तम अशी जागा आहे. या फार्म हाऊसचे खास आकर्षण म्हणजे तो मोठा आणि अतिशय स्वच्छ असा स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलच्या बाजूला बसून तुम्ही संध्याकाळचा चहा किंवा थोडेसे स्नॅक जेव्हा घेता तेव्हा खरंच खूपच सुंदर असं हे वातावरण असतं. रात्रीच्या वेळीसुद्धा इथे पूल साईडला बार्बेक्यू पार्टी तुम्हाला जर करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही अगोदर रवींद्रला सांगितली तर रवींद्र त्याचीसुद्धा अरेंजमेंट करू शकतो. उद्या आपण या स्विमिंग पूलमध्ये थोडंसं स्विमिंग करू त्यावेळेचं पण तुम्हाला मी थोडंसं त्याचं शूटिंग दाखवेल. तसं बघितलं तर ह्या बंगल्यामध्ये 12 ते 15 लोक आरामात राहू शकतात. झोपण्याची उत्तम सोय इथे आहेत कारण एक्स्ट्रा लोकांकरता गाद्या बेडशीट किंवा अंगावरचं घेण्याचे स्वच्छ असे सोय केलेली आहे. हे फार्म हाऊस जे ॲक्च्युली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझे मित्र शिल्पा आणि विक्रांत चित्रे यांचं आहे आणि त्यांनी तुम्ही जर ही प्रॉपर्टी बघत असाल तर त्यांनी हे अतिशय प्रेमाने आणि उत्तम रीतीने ही प्रॉपर्टी मेंटेन केलेली आहे. आमची ही मगाशी सांगितल्याप्रमाणे 5वी भेट आहे आणि प्रत्येक वेळी आम्हाला इथे नवीन उत्साह मिळतो. दुपारचे जेवण आणि नंतर मग विश्रांती झाल्यानंतर आम्ही सर्व निघालो ते एक इव्हिनिंग वॉक करता. साधारण एक 2-3 किलोमीटरचा इथे तुम्ही छान असा वॉक करू शकतात. आजूबाजूला शांतता आहे. समोर वॉक करताना तुम्हाला छान असे डोंगर दिसतात. आजूबाजूला हिरवळ आहे आणि तसा ट्रॅफिक नसल्यामुळे तुम्ही शांत वॉक करून तिथे आनंद घेऊ शकतात. शुद्ध हवेचा तुम्हाला आनंद मग तिथे घेता येतो. रात्रीच्या जेवणाच्या अगोदर मस्तपैकी आम्ही गप्पा मारत ड्रिंक आणि संगीताचा कार्यक्रम पण आमच्या काही लोकांनी केला. हे तुम्ही बघतायत हे दोघं तिघं उत्तम कलाकार आहेत. संगीत म्हणजे गाणं त्यांचं अतिशय उत्तम गातात. आता कॉपीराईटप्रमाणे मी तुम्हाला त्यांची सगळी गाणी दाखवू शकत नाही पण छान असं गाण्याचा प्रोग्राम आमचा नेहमीच असतो. आणि आज खूपच थंडी पडली आहे तरी आम्ही बाहेर सर्वजण बसलो आहे
आणि गाणी, म्युझिक, थोडासा ड्रिंक, गप्पा आणि मग रवींद्रनी दिलेला मस्त की सही चिकन 65 आणि मिक्स भजी अशी ही संध्याकाळच्या चकनाची व्यवस्था त्यांनी सुंदर केली होती. फार्म हाऊसमध्ये गाण्याचा प्रोग्रामसाठी तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी माईक आणि स्पीकरची व्यवस्थासुद्धा उत्तम आहे. रात्री जर तुम्हाला लाईट गेले तर मोठा जनरेटरसुद्धा आता इथे इन्स्टॉल केलेला आहे. रात्रीच्या जेवणाचा मेनू तसा आम्ही साधाच ठेवला होता. आम्ही त्याला सांगितलं होतं की व्हेज पुलाव आणि एखादी भाजी, कारण चकणा पण फारच चांगला होता, चिकन 65, मिक्स भाजी. आणि दुपारचं जेवणसुद्धा खूपच उशिरा झाल्यामुळे रात्रीचं जेवण आम्ही लाईटच असं ठेवलं होतं. रात्रीच्या जेवण झाल्यानंतर मग नेहमीप्रमाणे गप्पा मारून आम्ही तिथे झोपण्याची जी व्यवस्था होती तिथे झोपलो. दुसऱ्या दिवशी मग आम्ही सकाळी 6-6:30च्या सुमारास बरेचसे लोक लवकर उठले आणि मग त्या थंडीमध्ये मस्त गप्पा मारता मारता गरम गरम चहा रवींद्रनी आम्हाला दिला. नंतर गप्पा मारताना साधारण 1-1.5 तास गप्पा मारल्यानंतर आम्ही सर्व निघालो ते ब्रेकफास्ट करण्याकरता. आणि तुम्ही बघतायत त्याच जागेवर जिथे डायनिंगची व्यवस्था केलेली आहे त्या तिकडे मस्त असा सकाळचा ब्रेकफास्टचा मेनू होता. ब्रेकफास्टमध्ये मिसळ पाव, कांदा पोहे आणि ऑमलेट असा हा सकाळच्या ब्रेकफास्ट करता दिलेला मेनू होता. सुंदरच असा ब्रेकफास्ट झाला. आणि त्यानंतर आम्ही थोडेजण स्विमिंग करता स्विमिंग पूलमध्ये उतरलो. मस्त असा हा स्विमिंग पूल आहे, मोठाच्या मोठा स्विमिंग पूल आहे. आणि तुम्ही जेव्हा स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करता तेव्हा आजूबाजूचा व्ह्यूसुद्धा फार झकास आहे. 1-1.5 तास पोहण्याचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही सर्व निघालो ते कडाव येथील गणपती मंदिर बघण्याकरता. या फार्मपासून साधारण कडाव एक मला वाटतं 4 ते 5 किलोमीटर असावं. आणि हे जे मंदिर आहे हे कर्जत मुरबाड रोडवर आहे. छान असं हे मंदिर आहे. तुम्ही बघताय आपण आलेलो आहे गणपतीच्या मंदिरमध्ये आणि बाप्पाचं दर्शन घेण्याकरता. छान असं स्वच्छ असं हे मंदिर ठेवलेलं आहे. पार्किंग करता पण चांगली जागा आहे. त्याच्याच बाजूला एक शिवमंदिर आहे, तिथे सुद्धा तुम्ही बघाल छान असा नंदी आणि शिवलिंग तिथे ठेवलेलं आहे. मंदिराचे दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग नंतर आम्ही तिकडे बाजूला असलेला एक तलाव आहे त्या तलावावर एक फेरफटका मारण्याकरता गेलो. कडावमध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा आम्हाला सांगितलं की मला वाटतं गुरव रेस्टॉरंट आहे काय, आणि त्या रेस्टॉरंटमध्ये वडापाव आणि समोसा फारच फेमस आहे. तर आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट जरी केला असला तरी वडापाव आणि समोसाची टेस्ट घेण्याकरता त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. खूपच गर्दी होती, त्यामुळे लक्षात येतं की ह्या गावचा हे वडापावचं एक फेमस जागा असावी. दुपारी नंतर आम्ही परत आलो ते फार्म हाऊसमध्ये. दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्हाला निघायचं होतं ठाण्याला, त्यामुळे आम्ही दुपारचं जेवण साधारण लवकरच करण्याचं ठरवलं. आणि दुपारच्या जेवणाकरता आम्ही अगदी साधं शाकाहारी जेवणाचं आम्ही रवींद्र सांगितलं. आणि रवींद्रनी मस्त की भरलेली वांगी, सुकी बटाट्याची भाजी, मग कोशिंबीर, पापड, लोणचे, चपाती, भाकरी या सर्व गोष्टी जेवणामध्ये दिल्या. अतिशय उत्तम असं हे शाकाहारी जेवण होतं. तर अशी होती आमची हे 2 दिवसाची सुंदर अशी ट्रिप या सिनिटी फार्म हाऊसमध्ये.
तर तुम्हाला इथे या फार्म हाऊसमध्ये यायचं असेल, जर तुमचे मित्र मैत्रिणी असतील किंवा कुटुंबाबरोबर यायचं असेल, तर ही जागा अतिशय सुंदर आहे. तुम्हाला या जागेचा कॉन्टॅक्ट करण्याकरता मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे. तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करून या जागेला नक्कीच व्हिजिट करा. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कारण आमच्या दृष्टीने हे फार्म हाऊस तर अतिशय उत्तम अशी जागा आहे. आणि तुम्ही जर आले एक वेळ, तर तुम्हाला सुद्धा हे नक्कीच फार्म हाऊस आवडेल. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.